मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवत असताना प्रथम आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। आज आपण बनवत आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवत असताना प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चिरून घ्यायची। चिरत असताना थोडे थोडे कोथिंबीरीचे देठ राहिली तरी चालतील, कारण कोथिंबीरीच्या देठामध्ये पण जीवनसत्व असते। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत मीठ, लाल तिखट, नंतर लसूण खोबरं आणि कारळची चटणी खास केलेली आहे आपण या वडीसाठी। याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, कारळे, शेंगदाणा कूट अशा पद्धतीने घातलेले आहे। त्यानंतर टाकत आहे हळद, जिरे, पांढरे तीळ। पांढरे तिळामुळे वडीला एक विशिष्ट चव येते। आणि त्याच्यानंतर आपण बेसन घालायचे। आणि बेसन घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मळून घ्यायचे आणि त्याचा एक डो किंवा एक गोळा बनवायचा आहे। आपण मगाशी बघितल्याप्रमाणे प्रथम ते पीठ मळून घेतलेले आहे आणि त्याचा डो बनवला आहे। डो बनवल्यानंतर त्याचे असे गोळा फिरवत 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 जायचा आहे आणि अशा पद्धतीने लॉंग करत 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 त्याचे अशा पद्धतीने आपल्याला वळया करायच्या आहेत। आणि ही आपली कोथिंबीर वडी शिजण्यासाठी आपण गॅसवर ठेवत आहे, चाळणीमध्ये ठेवलेली आहे। आजच्या या कोथिंबीर वडीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण कारळची चटणी, तीळ आणि बडीशेप ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आजच्या या वडीची चव खूपच छान लागते। बस